लाडक्या बहिणींचे पैसे आले, लाडक्या भावाचे पैसे आले, मात्र योजना दूतांचं काय? तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण बोलतोय योजना दूत भरतीच्या संदर्भात. आपल्या सर्वांना माहीतच आहे, की सुरुवातीला लाडकी बहीण योजना सरकारकडून जाहीर करण्यात आली होती आणि त्या अंतर्गत लाडक्या बहिणींना या ठिकाणी ₹1500 प्रति महिना असं सहाय्यक निधी देण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री लाडका भाऊ म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना लॉन्च करण्यात आली आणि त्या अंतर्गत या ठिकाणी अप्रेंटिसच्या स्वरूपात उमेदवारांना विविध विभागामध्ये लावून घेण्यात आलं. त्यांना जर 12वी पास असतील तर ₹6000 महिना, जर ITI असाल तर ₹8000 महिना आणि जर तुम्ही ग्रॅज्युएशन असाल तर ₹10,000 प्रति महिना विद्यावेतन देण्यात आलेलं होतं आणि बऱ्याच उमेदवारांना त्या ठिकाणी विद्यावेतन मिळालेलं सुद्धा आहे. पण आपण जर योजनादूतांचं पाहिलं तर योजनादूत ही जी प्रक्रिया आहे, भरती प्रक्रिया, ती आपल्याला मध्येच कुठेतरी थांबलेली दिसते. या ठिकाणी उमेदवारांनी योजनादूत भरतीसाठी अर्ज केलेले होते. गव्हर्नमेंटकडून ही योजना लॉन्च करण्यात आलेली होती. एकंदरीत जर आपण पाहिलं तर एकूण 50,000 योजनादूतांची निवड करण्यात येणार होती. त्यांना इंटर्नशिप मिळणार होती, ती म्हणजे 6 महिन्यांची आणि प्रत्येक महिन्याला मासिक विद्यावेतन जे मिळणार होतं ते ₹10,000 प्रति महिना. पण सद्यस्थिती जर आपण पाहिली तर सद्यस्थितीमध्ये आपल्याला 3 प्रकारचे या ठिकाणी योजनादूत दिसत आहे. काही जण असे आहेत की त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि त्यांच्यासोबत मी कॉन्टॅक्टसुद्धा केला. तर त्यांना विभागाद्वारे अजून कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाही. काय काम करायचं, कोणकोणते इन्स्ट्रक्शन आहे, तर ते अजून त्यांना प्राप्त झालेले नाही. म्हणजे ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन निवड झालेली आहे ते देखील सध्या थांबलेले आहेत. दुसरे असे आहेत की ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांचा समावेश त्यामध्ये झाला, म्हणजे शॉर्टलिस्ट झालेले आहेत. पण आचारसंहिता लागली होती निवडणुकीच्या कारणाने आणि आचारसंहितेच्या दरम्यान त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं नाही आणि अजून देखील ते पेंडिंग आहे. पण यामध्ये सर्वात जास्त संख्या त्यांची आहे ज्यांना अजून ना ते शॉर्टलिस्ट झाले, अजून त्यांची निवड झाली किंवा नाही ते त्यांना कळालेलं नाही. अशी संख्या जास्त योजनादूतांची आहे. त्यांनी फक्त अप्लाय केलेलं आहे, त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, संपूर्ण फॉर्म भरलेला आहे. त्यांनी त्यांच्या गावामध्ये देखील अप्लाय केलेलं आहे. पण अजून त्यांना कुठलाही प्रतिसाद या वेबसाईटकडून असो किंवा माहिती कार्यालयाकडून असो तो मिळालेला नाही आणि त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा बोलावलेलं नाही. तर अशी 3 गट आपल्याला दिसतात. तर पहा मित्रांनो, तुम्ही देखील अर्ज भरलेला आहे का? कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा की हो, मी अर्ज भरलेला आहे. तुमच्या अर्जाची स्थिती सध्या काय आहे? तुमची निवड झाली किंवा नाही झाली का? प्रोफाईल जसंच्या तसं आहे, काही त्यामध्ये अपडेट झाले किंवा काही चेंजेस झाले किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन या ठिकाणी निवड झालेली आहे का? ते देखील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. यामध्ये जर आपण महत्त्वाचे प्रश्न पाहिले तर अर्ज करण्यासाठी आपल्याला योजनादूत जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी गव्हर्नमेंटकडून लॉन्च करण्यात आलेला होता. योजनादूत ही महाराष्ट्र सरकारची नाविन्यपूर्ण योजना आहे, ज्याद्वारे सामाजिक बदल घडवून आणण्यास उत्सुक असलेले उत्साही तरुणांच्या समर्पित प्रयत्नांद्वारे शासनाच्या विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा उद्देश होता. आणि त्यानंतर नोंदणी कशी करायची होती तर ती तुम्ही ऑलरेडी केलेली आहे. या वेबसाईटवर येऊन रजिस्ट्रेशन तुम्ही केलेलं असेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर फॉर्म देखील तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमची जी ग्रामपंचायत असो किंवा जर तुम्ही शहरात राहत असाल तर त्या ठिकाणी शहराचं तालुक्याचं ठिकाण असो ते निवडून अप्लाय करू शकत होते. नंतर पहा, नोंदणी करण्यासाठी कोणतीही फी आपल्याकडून आकारली गेली नाही. नोंदणीसाठी तरुणांना किमान शैक्षणिक पात्रता जी होती ती होती ग्रॅज्युएशन. कोणतीही शैक्षणिक पात्रता म्हणजे कोणतंही ग्रॅज्युएशन तुमचं असेल तरी देखील चालणार आहे. कोणतीही फील्ड असो, आर्ट्स असो, कॉमर्स असो, सायन्स असो किंवा कोणतं टेक्निकल बॅकग्राऊंड असो, ते देखील या ठिकाणी चालणार आहे. पण पदवीधर असणं आवश्यक होतं. यामध्ये तुम्हाला मिळणार होती 6 महिन्याची इंटर्नशिप प्लस ₹10,000 प्रति महिना मासिक विद्या वेतन. पण पहा मित्रांनो, सध्या ही प्रक्रिया आपल्याला इथेच थांबताना दिसले. काही कार्यालयाशी जर आपण संपर्क साधला तर त्यांच्याकडून आपल्याला अशी माहिती मिळाली की सध्या शासनाकडून त्यांना कोणताही जे आहे इन्स्ट्रक्शन प्राप्त झालेले नाहीत. म्हणजे माहिती जनसंपर्क जे कार्यालय आहे जिल्हा ठिकाणचे, तर त्या ठिकाणी त्यांना शासनाकडून अजून सूचना प्राप्त झाल्या नाहीत. जशा काही सूचना त्यांना प्राप्त होतील त्यानंतर ते पुढील प्रक्रिया करतील. आता काही गावांमध्ये एकच जागा आहे. म्हणजे जर आपण ग्रामपंचायतीचं ठिकाण पाहिलं तर त्यामध्ये योजनादूतांची एकच जागा होती. शहराच्या ठिकाणी म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी असाल तर तिथं तुम्हाला 10, 12, 14, 15 अशा जागा होत्या. मात्र ज्या गावामध्ये एकच जागा होती आणि फक्त एकच अर्ज आला तिथे त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे. पण जिथे जागा एकच आहे आणि जर एका जागेसाठी 2 ते 3 अर्ज आलेले आहेत त्या संदर्भात कोणते निकष लावायचे? कारण की या ठिकाणी बरेच मुलं जे आहेत ते ग्रॅज्युएट आहेत. मुलं असो मुली असो, काही फिमेल कॅन्डिडेट्सचं देखील सिलेक्शन झालेलं आहे. तर मुले असो मुली असो दोघांनी अप्लाय केलेलं आहे आणि एका गावामध्ये साहजिकच आहे 2 ते 3 फॉर्म सहजरित्या जाऊ शकतात. मे बी त्याच्यापेक्षा जास्त संख्या असू शकते. पण जर एका गावात एकच जागा असेल, त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त अर्ज आलेले असतील तर आता कार्यालय काय करेल? ह्या सूचना सरकारकडून त्यांना प्राप्त झालेल्या नाही. शासनाकडून ज्या पद्धतीचे निकष लावण्यात येतील किंवा कोणाची निवड करायची, ज्यांचं वय जास्त आहे त्यांची निवड करायची, की ज्यांच्याकडे एक्स्ट्रा क्वालिफिकेशन आहे त्यांची निवड करायची किंवा जे टेक्निकल बॅकग्राऊंडमध्ये येतात म्हणजे हायर क्वालिफिकेशन ज्यांच्याकडे आहे त्यांची निवड करायची. निवड नेमकी कोणाची करायची असा प्रश्न विभागाला देखील पडलेला आहे. त्यामुळेच त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया थांबवलेली आहे. आता यानंतर शासनाकडून ज्या काही त्यांना सूचना प्राप्त होतील त्यानंतरच यावर आपल्याला कार्यवाही होताना
दिसणार आहे. सध्या अजून विद्यमान जे मंत्री आहेत, म्हणजे सरकार असो किंवा मंत्रिमंडळ असो किंवा मंत्रिमंडळाचा विस्तार असो, तो अजून पूर्णपणे झालेला नाही. तो झाल्याच्या नंतरच आपल्याला या योजनेबाबत पुढे सरकार काहीतरी उपाय जो आहे तो करताना दिसेल. सध्या तरी याबाबत कुठलीही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आपण जर जिल्ह्याच्या ठिकाणी असाल तर जिल्ह्याच्या ठिकाणी माहिती कार्यालयाला जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता आणि त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा देखील करू शकता की काही सूचना आल्या का सरकारकडून, किंवा आमचं प्रोफाईल कुठपर्यंत आलेलं आहे, त्याबद्दल काही चेंजेस आहे का, म्हणजे काही अपडेट तुमच्याकडून आलेली आहे का, आणि यानंतरची पुढील प्रक्रिया काय असेल. तर ही सर्व माहिती आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी मिळून जाईल. जिल्हा माहिती अधिकारी जे आहे ते आपल्याला ही माहिती देऊ शकतात. तर पहा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे, बऱ्याच उमेदवारांचे प्रश्न होते की आमची निवड झाली नाही, काही उमेदवारांची निवड झाली, काही उमेदवारांना पेमेंट आलं का. तर पेमेंट आलेलं आहे ते म्हणजे फक्त लाडक्या भावांना. तर जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, जी काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना होती, त्या अंतर्गत ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे आणि जे विविध डिपार्टमेंटमध्ये, म्हणजे आरोग्य विभाग असो, जिल्हा परिषद असो किंवा तहसील असो किंवा जे काही गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल्स असो, तिथे त्या ठिकाणी युवा कार्य प्रशिक्षणच्या अंतर्गत उमेदवार जे आहेत ते रुजू झालेले आहेत, त्यांनाच या ठिकाणी विद्यावेतन देण्यात आलेलं आहे. सध्या अजून तरी कोणत्या योजनादूताला विद्यावेतन मिळालेलं नाही असं माझ्या निदर्शनात आलेलं नाही. ज्या काही उमेदवारांचे आपल्या जे कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यांना देखील अजून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. जर तुम्हाला काही सूचना आल्या असतील तर नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता, जेणेकरून इतर जे आहेत कॅन्डिडेट अप्लाय करणारे त्यांना देखील त्याच्याबद्दल माहिती होईल. तर पहा मित्रांनो, जेवढी माहिती होती तेवढी मी देण्याचा प्रयत्न केला. तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही ते बिनधास्तपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता.